नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यावर आपला पिढ्यानपिढ्यांपासून विश्वास आहे. पण जरा कल्पना करा, ज्या शेणखताला आपण अमृत मानतो तेच आपल्या शेतीसाठी विष बनत असेल तर? हो, मी जे बोलतोय ते खरं आहे आणि हे शक्य आहे. थांबा आणि स्वतःला हा एक प्रश्न विचारा. जे शेणखत आपण मोठ्या आशेने शेतात टाकतो ते खरंच आपल्या पिकाला मदत करतंय की नकळतपणे आपल्या पिकांची नाजूक मुळं जाळून आपल्या खर्चात भर टाकून एक छुपा शत्रू बनले? चला तर मग आज ह्याच छुप्या शत्रूचा बुरखा फाडूया. तर या छुप्या शत्रूची म्हणजे कच्च्या किंवा अर्धवट कुजलेल्या शेणखताची ओळख करून घेऊया. बघा, कोणताही प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर आधी तो प्रॉब्लेम नेमका काय आहे हे समजून घ्यावं लागतं. आधी आजार ओळखू, मग त्यावरचा इलाज तर अगदी सोपा आहे. कच्चं शेणखत वापरल्यामुळे मुख्यत्वे 4 मोठे धोके निर्माण होतात. एक म्हणजे प्रचंड उष्णता, दुसरं म्हणजे नको असलेल्या कीटकांना आमंत्रण, तिसरं म्हणजे जमिनीतील ऑक्सिजनची कमतरता आणि चौथं म्हणजे बुरशीजन्य रोगांचा फैलाव. चला आता यातल्या प्रत्येक धोक्याला जरा जवळून पाहूया. हा आकडा बघा, 70°C. अरे बापरे, ही तर अक्षरशः आग आहे. जेव्हा कच्चं शेण जमिनीत कुजायला सुरुवात होतं तेव्हा त्याच्या आत इतकी जास्त उष्णता निर्माण होते. आता तुम्हीच विचार करा, आपल्या पिकाच्या त्या लोण्यासारख्या मऊ पांढऱ्या शुभ्र मुळांचं ह्या आगीत काय होत असेल. त्या अक्षरशः जळून जातात, त्यांचा कोळसा होतो. आणि दुसरा धोका तर त्याहूनही गंभीर आहे. जमिनीत एक भयंकर लढाई सुरू होते, श्वासासाठीची लढाई. हे बघा, कच्चं शेण कुजवण्यासाठी कोट्यावधी जीवाणू कामाला लागतात आणि हे जीवाणू जमिनीतील सगळा ऑक्सिजन स्वतःकडे खेचून घेतात. पण त्याचवेळी आपल्या पिकाच्या मुळांनाही श्वास घेण्यासाठी तोच ऑक्सिजन हवा असतो. या स्पर्धेत आपली पिकाची मुळं हरतात आणि अक्षरशः गुदमरून मरतात. ठीक आहे, आतापर्यंत आपण पाहिलं की काय होतं, पण आता आपण आपल्या शेताचे शास्त्रज्ञ बनून हे समजून घेऊया की हे असं का घडतं. घाबरू नका, हे काही रॉकेट सायन्स नाहीये. यामागचं साधं विज्ञान एकदा कळलं ना की मग उपाय अगदीच सोपा वाटायला लागतो. सगळ्यात आधी एक मोठा गैरसमज डोक्यातून काढून टाका. अनेक जण शेणखताला युरिया DAP सारखं रासायनिक खत समजतात, पण ही खूप मोठी चूक आहे. रासायनिक खतांमध्ये 20 ते 40% किंवा त्याहूनही जास्त थेट अन्नद्रव्य असतात, पण शेणखतात हे प्रमाण अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी असतं. मग शेणखताचं खरं काम काय? तर ते पिकाचं अन्न नाही, ते जमिनीचं टॉनिक आहे, एक भूसुधारक आहे. आणि हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. लक्षात ठेवा, शेणखत आपण थेट पिकासाठी नाही टाकत, आपण ते जमिनीतल्या आपल्या करोडो मित्रांसाठी म्हणजेच सूक्ष्मजीवांसाठी टाकतो. आपण त्यांना जेवू घालतो आणि जेव्हा हे सूक्ष्मजीव आपलं सैन्य आनंदी आणि ताकदवान राहतं तेव्हाच आपली जमीन सुपीक बनते आणि पिकांना हवं ते सर्व पोषण मिळतं. आता आपल्या लक्षात आलं असेल की समस्या किती गंभीर आहे. पुढे आपण यावरच्या सोप्या उपायांबद्दल बोलणारच आहोत, पण त्याआधी जर ही माहिती आपल्याला महत्त्वाची वाटत असेल तर एक क्षण थांबून आपल्या कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला आता सगळं टेन्शन बाजूला ठेवा, कारण आता आपण उपायांबद्दल बोलणार आहोत. मी तुम्हाला एक असा सोपा, नैसर्गिक आणि जादुई फॉर्म्युला सांगणार आहे जो ह्या विषाचं रूपांतर काळ्या सोन्यात करेल. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? ह्यासाठी एक नवा पैसाही खर्च करण्याची गरज नाही. सगळं साहित्य आपल्या घरीच आहे. चला तर ही जादूची रेसिपी लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. 1 टन शेणखतासाठी आपल्याला लागेल 200 लिटर पाणी, 2 किलो गूळ जो त्या जिवाळूंसाठी इन्स्टंट एनर्जी म्हणजे जिलेबीचं काम करतो, 30 लिटर ताक किंवा दही जे विरजणाचं काम करतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं 30 किलो ताजं शेण जी आहे आपली सूक्ष्मजीवांची नैसर्गिक फौज. आता जो आकडा मी सांगणार आहे तो ऐकून तुम्ही थक्क व्हाल. ताज्या शेणाच्या फक्त 1 ग्रॅममध्ये म्हणजे अगदी चिमूटभर शेणात तब्बल 33 कोटी फायदेशीर सूक्ष्मजीव असतात. हो, 33 कोटी. ही निसर्गाने दिलेली एक तयार फौज आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ही फौज फक्त 5 ते 7 तास जिवंत राहते. म्हणून जितकं ताजं शेण वापरणार तितकं जबरदस्त परिणाम मिळणार. चला तर आपलं जादुई मिश्रण आता तयार आहे. मग आता पुढे काय करायचं ते वापरून काळं सोनं कसं बनवायचं? काळजी करू नका, एकदम सोपं आहे. फक्त 5 सोप्या पायऱ्या लक्षात ठेवायच्या आहेत. बघा, या 5 पायऱ्या किती सोप्या आहेत. पहिली पायरी, जमिनीवर शेणाचा 1 ते 2 फूट उंचीचा ढिगारा तयार करा. दुसरी, आपण जे गूळ, ताक आणि ताज्या शेणाचं मिश्रण बनवलंय ते पाण्यात व्यवस्थित विरघळवून घ्या. तिसरी, हे द्रावण संपूर्ण ढिगाऱ्यावर सारखं शिंपडा म्हणजे ते आतपर्यंत चांगलं मुरेल. चौथी आणि खूप महत्त्वाची पायरी, तो ढिगारा व्यवस्थित झाकून ठेवा जेणेकरून थेट ऊन आणि जास्त पावसापासून त्याचं संरक्षण होईल. आणि 5वी पायरी,
दर आठवड्याला त्यातला ओलावा तपासा. मूठ वळून बघा, लाडू वळला गेला पाहिजे, पण हातातून पाणी नाही टपकलं पाहिजे. बस, झालं काम. आणि हो, एक सर्वात मोठी चूक जी आपण सगळ्यांनी टाळायलाच पाहिजे ती म्हणजे शेण उन्हात वाळत टाकणं. असं केल्याने काय होतं माहितीये? फक्त 3 दिवसात त्यातील आपलं करोडोंचं सैन्य म्हणजे जीवाणू मरून जातात. आठवडाभरात ते शेण दगडासारखं कडक होतं. त्याची 80% ताकद वाया जाते. म्हणजे सरळ हिशोब आहे, आपण 100 रुपयांचं सोनं घेतलं आणि त्यातले 80 रुपये गटारात फेकून दिले, तसाच प्रकारे हा. बरं, आता आपण ही जी सगळी मेहनत करणार आहोत त्याचं फळ किती गोड आहे ते पाहूया. लक्षात घ्या, हे काळं सोनं फक्त एका हंगामापुरतं नाही, तर ही आपल्या शेतीच्या उज्ज्वल भविष्याची गुंतवणूक आहे. ही आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठीची तरतूद आहे. कंपोस्टिंगची खरी जादू इथे आहे. बघा, कच्चं शेण म्हणजे एक बंद तिजोरी, ज्यात खजिना तर आहे पण चावी नाही. पिकाची मुळं बिचारी त्या तिजोरीला धडका मारत राहतात, पण त्यांना काहीच मिळत नाही. आणि आपलं हे कंपोस्ट खत, हे म्हणजे त्या तिजोरीची मास्टर की आहे. आपले सूक्ष्म सैनिक ही तिजोरी उघडतात आणि सगळा खजिना, सगळी अन्नद्रव्य पिकांसाठी सहज उपलब्ध करून देतात. याच्या नियमित वापराने काय होता तर जमिनीचा आत्मा म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढतो. आपली जमीन पुन्हा श्वास घ्यायला लागते, भुसभुशीत होते, गांडुळांसारखे आपले मित्र परत येतात. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या खिशावरचा रासायनिक खतांचा खर्च हळूहळू कमी व्हायला लागतो. म्हणून मी पुन्हा सांगतो, याकडे फक्त खत म्हणून पाहू नका. हा एक जीवनदायी कारखाना आहे, जो सततच्या रासायनिक वापरामुळे दगड आणि निर्जीव झालेल्या आपल्या जमिनीत पुन्हा प्राण फुंकतो. तो तिला पुन्हा जिवंत करतो. जाता जाता एक शेवटचा विचार करूया. आपण घर, गाडी, सोनं, पैसा याला आपली संपत्ती मानतो, बरोबर? पण खरं सांगा, एक शेतकरी म्हणून आपली सगळ्यात मोठी, सगळ्यात खरी आणि सगळ्यात मौल्यवान संपत्ती कोणती? आपली काळी आई, आपली जमीनच ना. मग या संपत्तीची काळजी आपण नाही घ्यायची तर कोण घेणार? मला खात्री आहे की ही माहिती आपल्या नक्कीच कामी येईल. लक्षात ठेवा, आपली जमीन हीच आपली खरी संपत्ती. अशाच शास्त्रीय आणि सोप्या भाषेतल्या माहितीसाठी आपल्या कृषी साथी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मिळून आपली शेती अधिक फायदेशीर आणि शाश्वत बनवूया. धन्यवाद.